अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्गिओ गोर यांनी एक वक्तव्य केले जे दिवसभर चर्चेमध्ये होतं. कोणतं वक्तव्य पाहूयात. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्गिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रचंड कौतुक केलंय. महाराष्ट्र दोन गोष्टींमुळे जगात ओळखला जातो. एक म्हणजे मुंबई आणि दुसरं म्हणजे तुमचे अतिशय बुद्धिमान मुख्यमंत्री, असं गोर यांनी म्हटलं. राजदूत असल्यानं ते दिल्लीमध्ये असतात. मंगळवारी ते मुंबई दौऱ्यावर होते. फडणवीसांची दूरदृष्टी आणि अभ्यास प्रचंड आहे. राज्याला पुढे घेऊन जाण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे, अशा शब्दात गोर यांनी गौरवोद्गार काढलेत. It's a global city. It's on the map unlike a lot of other places around the world. And as I said in my speech, there's a reason that Maharashtra is on the map in the globe. One of them is Mumbai. The second is your incredible chief minister. You have somebody who's a visionary. You have somebody who's engaging. You have somebody who cares about this region. And so it's a very welcoming environment. The United States is already here. The United States will continue to be here, and we will continue to identify those win-win situations for both of our nations. It's a pleasure to be in Mumbai. I've come here many times, and I look forward to coming back many more times. तर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक केदार नाईक यांनी गोर यांच्या विधानाचं कसं विश्लेषण केलंय पाहूयात. एखाद्या देशातील राजदूत त्या देशातील अंतर्गत राजकारणावर भाष्य करणं टाळतात, परंतु या पायंड्याकडे दुर्लक्ष करत अमेरिकेचे तरुण राजदूत सर्जिओ गोर, जे केवळ 38 वर्षांचे आहेत, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत आणि तीही सार्वजनिकरित्या. तर यामागे आपल्याला केवळ देवेंद्रजींचं वैयक्तिक कौतुक म्हणून न बघता त्यामागचे राजकीय आणि धोरणात्मक संकेतही आपल्याला बघावे लागतील. यातली पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्रजींचं असणारं नॅशनल प्रोफाईल. तर यातनं हे क्लिअर कळतंय की अमेरिका देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केवळ प्रादेशिक नेता म्हणून नाही, तर एक राष्ट्रीय नेता म्हणून बघत आहे. त्यामागे त्यांचा दीर्घ किंवा असं म्हणता येईल की भाजपच्या दुसऱ्या फळीतील सर्वाधिक जास्त प्रशासकीय अनुभव असणारे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. त्याचसोबत त्यांची इंडस्ट्री लीडर सोबत असणारी उठबस, त्याचसोबत त्यांचा ग्लोबल इन्व्हेस्टर सोबत असणारा परिचय, याही गोष्टी त्यांच्यासाठी फायद्याच्या ठरत आहेत. त्याचसोबत नागपूरचे असल्याने की संघ परिवाराची जवळीक हाही त्यांच्यासाठी एक ॲडिशनल मुद्दा नक्कीच होणार. आणि एकंदरीतच ज्यावेळेस भाजपमध्ये यदाकदाचित टॉप नंबरला ज्यावेळेस रिप्लेसमेंटची चर्चा सुरू होईल, तर त्यामुळे संघटनात्मक स्वीकार्यता असेल किंवा दीर्घ प्रशासकीय अनुभव असेल किंवा उरलेले जे पॉईंट्स आता इंडस्ट्री फ्रेंडलीनेस आणि बाकीच्याही देशांसोबतचा फ्रेंडलीनेस, हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक ॲडिशनल पॉईंट असेलच. आणि या सर्वांचा विचार करून आणि त्यामागचे राजकीय आणि धोरणात्मक डावपेच साधून सर्जिओ गोर यांनी असं हे विधान केलं असेल.